भेटीला येते किल्ले संघाला मनपूर्वक अभिनंदन असेल. सुपर 3 मध्ये ते जाऊन पोहोचलेत. सुपर 3 च्या त्यांच्या पुढच्या लढतीच्या लक्ष शुभेच्छा असतील. सँडी राहिलेत मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच ची ही आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी जी पारितोषिक म्हणून तिथे वितरित करणार आहोत. सँडी मॅचला इथे सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. सामन्याला सुरुवात करण्याआधी त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुमे देवा सर्व कार्य शुभ सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन. स्वरांच्या सरस्वतीला वंदन. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजेंना मानाचा मुद्रा. बाबा चषक 2026 एक दैविप्यमान क्रिकेटचा सोहळा जो आपण इथे एन्जॉय करतोय आणि या चौथ्या रात्रीतील एक महत्त्वपूर्ण लढत, एक बिग बॅटल. एका बाजूनं टीम बबलू 11 कांदळी आणि त्यांच्या विरोधात जियांश 11 गावदेवी वडवली. या दोन टीममध्ये हा संघर्षपूर्ण सामना तो मैदानाच्या आतमध्ये रंगण्याकरता सज्ज झालाय. शुभेच्छा आहेत दोन्ही संघाला. ऑल सेट. मॅचला सुरुवात. चला सामन्याला करूयात आपण सुरुवात. निर्धारित 15 मिनिटं आहेत ज्यामध्ये 3 षटकं ती आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायची आहेत. पहिल्याच बॉलवरचा फटका फसलाय. बॉल हवे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक कॅच कॅरी झालाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तो लागला इथे फलंदाज बाद. पहिला झटका तो इथे लागत असताना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच बोट टीम कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्या 4 ओव्हर नंतर आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल तो केला जाईल. त्यामुळे विनंती करतोय नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. मोठी सफलता पहिल्याच बॉलवर मिळवली. गोलंदाज हर्षद पाटील जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि नुसताच आला नाही, एक विकेट मिळवली त्यानं. खूप चांगल्या मारावर तिथे पहिल्या चेंडूवर तो आपल्याला पाहायला मिळाला. पारस आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. निशांत त्याच्या साथीने. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा अपील आहे. मात्र मला वाटते टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर असावा त्यामुळे नाकारलं. एक च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 0-1 या आकड्यावर. लेग बाईजच्या स्वरूपानं ही रन धाफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते झालं नाही. एक डॉट बॉल तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदर 3 चेंडूचा खेळ तो समाप्त. एखेरीज धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर एक ही धावसंख्या धाफलकावर आहे. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. आणखी एक चांगला गुडलेन स्पॉटच्या टप्प्यावरचा बॉल. टप्पा खेळल्यानंतर उसळी घेतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना चांगली गोलंदाजी होती आहे. बॅटच्या रेंजपासून दूर ठेवतोय. अगदी खूप जास्त दूर नाही. गुडलेन स्पॉटचा जो परिसर आहे तिथे चेंडूला पिच केला जातं आणि तिथनं उसळी घेताना बॉल फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस दिशा भरकटली. तिथे चांगली कामगिरी
शॉर्ट फाईन लेग मध्ये असलेला क्षेत्ररक्षक वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येनं भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला. या 4 चेंडू नंतर 2 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर 2 ही धावसंख्या दाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खेळल्यानंतर उचली घेऊन बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे येत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि त्याबरोबर तिखट बाउन्स तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि अचूक टप्प्यावरनं उचली घेत असल्या कारणानं चेंडू बॅटमध्ये घेणं ते कठीण आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र यावेळचा बॉल त्याला मिडल केलंय, समोर खेळलंय, बॉलला फेकलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. या डावाचा पहिला प्रहार षटकार 6. मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळचा बॉल थोडासा खाली राहिला आणि विकेट कीपर तिथे चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक रन बाईच्या स्वरूपानं त्या चेंडूवर अधोरेखित झाली. नवीन गोलंदाज सुखदेव ज्यांना गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. नाही ते राहणार नाही. यावेळेस मात्र हा बॉल मिडल ऑफ द बॅट उडवलाय, उंच हवेतनाने फेकून दिलाय. मिडविकेटच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. उत्तुंग स्ट्रोक, गगनचुंबी स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं खेळला गेलाय. षटकार. आतमध्ये पाहणार आहोत. त्यांचं इथे शुभागमन झालंय. इथे मात्र एक डॉट बॉल आला ना, 6 नंतर काय नाही सज्ज होईल गोलंदाज सुखदेव पुढचा बॉल घेऊन. इथे इथे हा
कॅच कॅरी झालाय, माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. हातातल्या हातात चेंडूला उडवलं आणि त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये तिथे झेल कॅरी केला. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय, माघारी जावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होत आहे. विकेट क्रमांक 2, दुसरा झटका इथे लागलाय टीम बबलू 11 कांदळी संघाला. फलंदाज बाद. तीन चेंडूचा खेळ तो या ओव्हरमधला शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साध्य केली जाईल. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण या मैदानावर एक ठोस टोटल तीच तुमच्या विजयाचं प्रमुख कारण आहे आणि त्या ठोस टोटलच्या दिशेनं वाटचाल ती तुम्हाला करावी लागेल. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे. इथे पुण्याच्या एकदा फलंदाजाला बीट करतोय. टाटा बाबाय म्हणतोय. विकेट कीपरच्या आडामध्ये जातो. एक षटकार जरूर आला, मात्र त्या षटकारानंतर कमबॅक कसं करावं ते सुखदेवला योग्य तऱ्हेनं ठाऊक आहे आणि अगदी चांगल्या लाईननं गोलंदाजी करत असताना फलंदाजांना बॅकलिप खाली करायला भाग पाडतोय. त्यांच्या बॅटच्या पट्ट्यातनं निष्ठवत असताना चेंडूला विकेट कीपरच्या हातामध्ये नेतोय. एक डॉट बॉल. आणखी एकदा ऑफस्टंपवर ठेवला, मात्र अतिरिक्त बाहेर राहिलाय. पंचांनी त्याला वाईट म्हणून दंडित केलंय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते ती 16 या आकड्यावर. 16 ही धावसंख्या दाफलकावर आपण पाहतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. वेगवान बॉल मात्र ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर. पुण्याच्या एकदा पंचांनी केलंय दंडित. इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावा त्या आता धावफलकावर वाढत असताना आपण पाहताय धावसंख्या 17 धावा, 17 रन्स सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल पुण्याच्या एकदा ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर. वाचण्याचा प्रयत्न एवढा जास्त अतिरिक्त होतोय की तिथे सातत्यानं एक्स्ट्राच्या स्वरूपानं त्या रन्स धावफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वाईटच्या मदतीने धावफलक ते आता पुढे सरकले जाऊन पोचले ते 18 या आकड्यावर. 1.4चा खेळ. या षटकात आतापर्यंत 4 बॉलमध्ये जवळपास 10 धावा आल्यात, त्यामध्ये 1 बाईची आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल. इथे दिशा बदलून बघितली मात्र चेंडूचा टप्पा बदलवता आला नाही. पुण्याच्या एकदा ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा, चौथा वाईट आहे. सलग 4 वाईट ते आतापर्यंत हाताळले गेलेत आणि या 4 वाईटच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. गिफ्टमध्ये एक चौकार कुठलाही सण नसताना इथे दिला गेलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 ही धावसंख्या धावफलकावर लागल्या गेली आहे. 1.4 नंतर सर्व काही सुरळीत चालू होतं, मात्र अचानक गोलंदाजीचा टप्पा भरकटला आणि तो एवढा काय भरकटला की आतापर्यंत 4 वाईट ते इथे हाताळले गेलेत. या 4 वाईटच्या मदतीनं धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. बॅटनं जरी रन्स तेवढ्या वेगाने येत नसल्या तरी एक्स्ट्राच्या स्वरूपानं चांगल्या रन्स आल्यात आणि त्याचा फायदा इथे जरूर मिळालाय बबलू 11 कांदळी या संघाला. बबलू 11 कांदळी आणि आई गावदेवी वडवली ब या 2 टीममध्ये हा संघर्ष, ही फाईट ती मैदानाच्या आतनं सुरू आहे. निमित्त आहे बाबा चषक 2026 रजनी टेनिस बॉल क्रिकेटची एक ख्यातनाम स्पर्धा. यावेळेचा फटका तो बसलाय. बॉलनं उंची जास्त गाठली आहे, लांबी तेवढीशी नाही आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि त्याच्या हातातनं हा झेल निसटलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं या बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे चुकी झाली. खरं तर हा अटेम्प्टच चुकीचा होता. बॉलनं खूप जास्त उंची गाठली होती, तिथनं सरळ खाली येत होता. तुम्ही कुठल्या बॉलवर कुठल्या पद्धतीनं झेल घेता तेही क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं. तुमची स्टाईल तिथे काय आहे, तुम्ही कुठल्या पद्धतीने चेंडूवर झेल घेण्याकरता रिॲक्ट होता, या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. यावेळेस ऑस्ट्रेलियन स्टाईलनं तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधनं बॉल जर आपण पाहिला तर तो हातातनं निसटला आणि तिथे रन्स मिळाल्या.
चांगला बॉल आहे यावेळेस टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला गुंगारा देतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातो. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 ओव्हर नंतर राफलकावर धावसंख्या जर आपण पाहिलं तर 21 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. चला नवीन गोलंदाज लगेचच आपल्याला गोलंदाजाच्या ट्रॅकवर तो प्राचारण करायचा आहे. बाबा चषक 2026 ही स्पर्धा आज चौथ्या रात्रीमध्ये प्रवेश होतो. या स्पर्धेचा टोटल 6 रात्र ही स्पर्धा चालणार आहे. त्यामधली आजची चौथी रजनी आहे. फ्लड लाईट क्रिकेट कृत्रिम प्रकाश जो त्याचा वापर करून ही स्पर्धा खेळवली जाते आणि अगदी खूप चांगला लख प्रकाश आपण ज्याला म्हणतो ना तो लख प्रकाश मैदानाच्या आतमध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या लाईट्स जर आपण पाहिल्या तर त्या अगदी पालघरमधनं ह्या लाईट्स अवेलेबल केल्या गेल्यात आणि खूप चांगल्या पद्धतीने फ्लड लाईट त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता विजय वाघे त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. चला मॅच ती कंटिन्यू ठेवायची आहे. निर्धारित वेळ तीच वापरून तुम्हाला खेळ खेळायचा आहे, कारण वेळेच्या अपव्यय कुठल्याही संघाने करू नये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल आहे खोला टप्प्याचा, त्याला अगदी खोदून काढलं, अलॉंग द कार्पेट खेळलाय. जोपर्यंत इथे क्षेत्ररक्षकानं उचललं 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण नेहमीच म्हणतो आणि इथे सिंगल डबलनं धाफलकाला वाढवत धाफलकाला हलतं ठेवण्याचं काम ते मैदानाच्या आतनं सुरू आहे आणि धाफलक हलतं ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर शांत झाला, डॉट बॉल गेले, फक्त षटकारांचा विचार केला तर मग मॅच ती तुमच्याकरता कठीण बनते. असं म्हणतात ना की नदीच्या प्रवाहात हलणारा दगड त्यावर शेवाळ चढत नाही, तो चमकत राहतो. आणि यावेळेचा बॉल त्याला उडवलंय आता उंच हवेतनं आणि इथे एक दर्जेदार दमदार टावरिंग स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार. मिडल ऑफ द बॅट खेळला होता आणि पूर्ण ताकद झोकली होती. आमच्या समालोचन कक्षाच्या वरनं हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळालाय. चांगला फटका तो वीरूनं मैदानाच्या आतनं खेळलाय. आपला फटका म्हणजे 440 वॅटचा झटका, अगदी तसा स्ट्रोक होता. इथे चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंचांवर सुपूर्द केलं. पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. अतिरिक्त धावसंख्येनं धाफलक ते पुढे सरकत असताना 29 ऑन बोर्ड. 29 धावा या धाफलकावर. 2 चेंडूचा खेळ तोच समाप्ती एखेरीस. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र खोलटप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा दिली पॉईंटच्या जवळपास. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं तिथे 2 धावा. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. 31 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. बघूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साध्य केली जाईल. आपल्या षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे, त्याला फुल टॉल वसूललाय, बॉलला उडवून फेकून दिलंय. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं सीमा रेषा पार टावरिंग स्ट्रोक होताना अगदी टावरला जाऊन लागलाय. षटकार.
फटकेबाजी विजय वाघे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि त्याला महागडे ठरवण्याचा निर्धार तो दोन्ही बॅटर्सने केलाय आणि आतापर्यंत योग्य तऱ्हेनं फलंदाजी ती वीरू कडनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस डाव्या स्टेजच्या अतिरिक्त बाहेर व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक ते पुढे सरकताना जाऊन पोहोचतोय 38 धावा या धावफलकावर आहेत. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं हेच ध्येय सध्या मैदानाच्या आतमधनं फलंदाजी करत असताना फलंदाज वीरू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तो बॅटच्या पट्ट्यातनं निसटला, आय साइड मधनं निसटत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. थोडंसं आपण जर पाहिलं तर क्रॉस बॅटेड फटका तो खेळण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 38ला 2 आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र या बॉलवर दमदार हुकचा स्ट्रोक आणि षटकार झालाय त्यावर बुक. अप्रतिम फटका, लाजवाब फटका. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 9+6 टोटल 7 धावा त्या या बॉलवर मिळतील. या 7 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या वेगानं पुढे सरकतीये आणि जाऊन पोहोचतीये 45 धावा. एकच षटक त्यानं पूर्ण मॅचचा चेहरा मोहरा बदलून सोडलाय. आक्रमकता हीच भूमिका मला मैदानाच्या आतनं बजावायची आहे हे सांगत असताना वीरू ला जवाब इनिंग, आउटस्टँडिंग दर्जेदार इनिंग ती मैदानाच्या आतनं पेशकश करतोय. षटकारांची आतिषबाजी काय असते ती मैदानाच्या आतनं इथे दाखवली जातीये. ला 2 अशी स्थिती आहे. 2.5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. आणखी एकदा फुल टॉस मिळालाय. बिटवीन द गॅप, 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीनं धावसंख्या ती वेगानं वाढतीये, जाऊन पोहोचतीये 49 या धावसंख्येवर. या आजच्या रात्रीतलं कदाचित हे सर्वात महागडं षटक ते असू शकतं, कारण आतापर्यंत या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 28 धावा या एका ओव्हरमध्ये धावफलकावर नोंदवल्या गेल्यात. महागडं ठरवलंय गोलंदाजाला. विजयच्या विरोधात अगदी आक्रमकतेचा खेळ करताना आपल्या टीमला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीनं जी फलंदाजी होणं गरजेचं आहे ती फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजूनही येणारं शेवटचं षटक ते बाकी आहे. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न तिथे वेगानं 2 रन त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण ते आपल्याला पाहायला मिळालं. 50 कम्स 50 कंप्लीट केल्यात. 51 धावा या धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4 ची सुरुवात ती योग्य तऱ्हेने केली गेली. या दुहेरीच्या मदतीने धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती येते 51 या आकड्यावर. एक चेंडूचा खेळ तो समाप्ती आहे खेरीस. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, तर नंतर देहेष्टीवर जाऊन आदळला. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 52 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर आत आला, फलंदाजाला बीट केला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धावफलकावर 52 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे.
आणि बघूया येणाऱ्या 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साध्य केली जाईल. चांगला बॉल आहे. पुण्याच्या एकदा तिथे खोदून काढण्याचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल तो बॅटमध्ये योग्य स्पॉटवर स्पर्श झाला नाही. त्यामुळे तिथे जिथे गेला तिथनं 2 रन त्या मिळवता आल्या. कारण क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ते पूर्णपणे बाउंड्री लाईनच्या नजदीक तैनात केलं गेलं आहे. त्यामुळे 38 सर्कलच्या जवळ जेव्हा चेंडू राहतोय तेव्हा मग त्यावर डबल कन्वर्ट करणं फलंदाजांकरता सोपं जातं आणि तेच केलं यावेळेस. वेगानं दौड लावली. 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट डाऊन द ग्राउंड क्षेत्र ओव्हर दी बॉलर हेड बॉलला फेकून दिलंय आउट ऑफ दी पाक. बिग हिट षटकार 6. तो कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 60 ही धावसंख्या धाफलकावर आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा. इथे चांगला चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा मिळते. त्यावर सफलता. ओव्हर झाली आहे समाप्त. 4 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीच धाफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 60. विजयाकरता 61 या धावसंख्येचं लक्ष्य आहे. कशा पद्धतीनं या 61 धावा धाफलकावर जोडल्या जातील उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. जेव्हा जियांश 11 गावदेवी वडवली संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होईल. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे नाणेफेकीचा कौल यानंतरच्या मॅचचा तो केला जाईल. 2 संघ जे इनॅक्शन खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहिले जातील त्या दोन्ही संघांमध्ये तिथे नाणेफेकीचा कौल तो केला जाईल. चला टॉस बॉक्समध्ये आपल्याला जोडायचं आहे दोन्ही कॅप्टन आणि आमची रोशन जे आमचे समालोचक मित्र आहेत आपल्याला विनंती किंवा सँडी आपल्याला टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. आपण कॉईन स्पिन करणार आहोत. सेवन 97 इथे येतोय. पुन्हा एकदा आपण चर्चा करूया.
एकंदरीत काय म्हणशील टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. चला खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. सामना देखील ऑन आहे आणि मॅच देखील चांगलीच पाहायला मिळेल. न्यूज फ्रॉम द टॉस बॉस पवनपुत्र वडपे वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया अक्षयजी पांडे सरांकडे. पहिलाच बॉल चोख प्रत्युत्तर. बॉल चाललाय सीमारेषा पार. धासू भक्कम एक ठोस सुरुवात. षटकार. सुरुवात ज्या पद्धतीने अपेक्षित आहे, कारण एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तो तुम्हाला मैदानाच्या आतनं करायचा आहे. 60+ धावसंख्या धाफलकावर लावायची आहे. पर ओव्हर जवळपास 15ची सरासरी ती अधोरेखित करायची आणि ती अशीच अधोरेखित होणार नाही. आक्रमकतेने खेळ दाखवणं, चांगले फटके खेळणं, मिडल ऑफ द बॅट षटकारांचा अवलंब करणं ते गरजेचं आहे या डावामध्ये. आणि इथे पहिलाच बॉल, त्यावर आक्रमकतेची सुरुवात ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुण्याच्या एकदा अप्रतिम पद्धतीने बॉल खेळला. इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप. सीमा रेषा पार. दुसऱ्याही बॉलवर मोठा फटका आलाय. चौकार 4. अगदी शिखर धवन त्याच्या फलंदाजीची आठवण होईल तुम्हाला. अगदी त्या पद्धतीनं बॅटिंग स्टान्स आणि त्याच पद्धतीनं चेंडूवर रिॲक्ट होण्याची पद्धत ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ, तर नंतर 10 ही धावसंख्या धाफलकावर आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती धावा त्या जोडल्या जातील. एक षटक ज्या पद्धतीने मोठं बनवलं गेलं होतं पूर्वार्धामध्ये, अगदी तसंच एक मोठं षटक उत्तरार्धामध्ये बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. वाईड यॉर्करचा अवलंब होता आणि त्या वाईड यॉर्करनं फलंदाजाला हतबल हताश केला आणि बॉलला विकेट कीपरच्या हातामध्ये घेऊन गेला. एक निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय मयूर. पहिल्या 2 बॉलवर जरी सपाटून मार खाल्ला असला तरी त्यानंतर कमबॅक कसं करावं ते मला ठाऊक आहे. हे सांगत असताना गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळलाय. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 जरी आल्या असल्या तरी त्यानंतरच्या 3 बॉलवर लिहिले गेले 3-0. त्यामुळे धावसंख्या 10 या आकड्यावर स्थित आहे. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मयूर. अगदी दर्जेदार कमबॅक, अगदी अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन ते आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल आहे. काय करेल, काय वेगळे पण दाखवेल इथे या चेंडूवर, की ज्या लाईनवर तो ठाम राहिलाय फुलर लेनच्या, त्याच फुलर लेनवर हा चेंडू पुन्हा एकदा कंप्लीट करेल ते आपल्याला बघायचं आहे. इथे मात्र ओव्हर पिच होता आणि त्याला मैदानाच्या आत जागा नाही आहे हे सांगितलंय बॅटर अभिजितनं आणि बॉलला उंच हवेतनं फेकून दिलंय. ओव्हर दी लॉंग ऑन. सीमा पार. दमदार हिट. बाबा चषक. षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 16 ऑन बोर्ड. 16 ही धावसंख्या धाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 षटकांचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 3 ओव्हरमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या रन्स धाफलकावर लावणं अपेक्षित होत्या त्या रन्स धाफलकावर लागल्या गेल्यात. 3 बॉल जरी बॅटच्या पट्ट्यातनं निसटून विकेट किपरच्या हातामध्ये गेले असले तरी 3 बॉल ते बॅटच्या पट्ट्यात आलेत आणि रडारमध्ये आल्यानंतर भक्ष्य कशा पद्धतीनं तिथे उडवायचं ते ठाऊक आहे अभिजितला आणि त्यानं आपल्या रडारमध्ये आल्यानंतर चेंडूला अगदी योग्य तऱ्हेने हवेमध्ये उडवलं आणि सीमारेषेच्या पलीकडे परावर्तित केलं. ज्या 6 च्या मदतीनं त्यानं शेवटच्या बॉलवर ज्या 16 धावा गरजेच्या आहेत, प्रत्येक ओव्हरनंतर 15 जवळपास गरजेच्या आहेत, त्या 15 + 16 धावा त्यानं धाफलकावर जोडल्या इथे. त्यामुळे मॅच रंगतदार होणार याचे संकेत दिले गेलेत. पहिल्यांदा स्ट्रायकर एनकडे विक्रम, ज्याला येण्याची संधी मिळाली आहे. नवीन गोलंदाज यावेळेस त्याच्या विरोधामध्ये आहे प्रीतम.
चला गेम स्पीडअप करा, खूप वेळ गेला. 1 ओव्हर नंतर जर 3 ओव्हर करता तुम्ही 15 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ वापरला तर शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आत तुम्हाला वाढवावा लागेल. मला फोन कर ना घरून, कुठे आहेस तू आता? येतो तुझ्या याच्यावर भेटा शावर कांदे फोन कर तिथं आल्यावर मला स्कॅनर पाठवून दे. पहिला बॉल विक्रम. नाही 100चा नको. त्यावेळेस मात्र हा बॉल त्याला बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न आणि यश मिळालं त्यामध्ये. बॅट एक हातातनं सुटली होती, मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून सुटलेला नाहीये. बॉल गेलाय बिटवीन द गॅप, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकारामध्ये परावर्तित झाला. हे बघा तिथे बॅट हातातनं सुटली, मात्र जे टार्गेट होतं मिडविकेटच्या पट्ट्यामधनं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे न्यायचं, ते टार्गेट तिथे अचीव केलंय. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 20 ऑन बोर्ड, 20 धावा या राफल कव्हर लागल्या गेल्यात. यावेळेचा बॉल तिथे ऑफस्टमवर पडला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर निघाला. पंचांनी वाईट म्हणून दंडित केले. धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावसंख्या 21, 21 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार तो मैदानाच्या आतनं परावर्तित केलाय. अगदी खूप मोठा रनअप आहे. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी ती प्रीतमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे आणि कितपत यश मिळतंय ते आपल्याला बघायचंय. चांगला बॉल आहे, तेवढा चांगला फटका, अगदी अलगद खेळलाय आणि वा काय झेल टिपलाय. एक अप्रतिम रनिंग कॅच तिथे कंप्लीट केलाय. विकेट मिळवली आहे. माघारी परतवलंय बॅटरला. जे फलंदाज विध्वंसकतेनं फलंदाजी करत होते, एक मोठी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न करत होते, त्या जोडीला इथे ब्रेक केलंय. माघारी परतवलंय फलंदाज विक्रमला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तो लागलाय टीम जियान चिलवन आई गावदेवी वडवली संघाला. फलंदाज बाद. आतमध्ये आणि अमोल बोंबे यांच्याकडनं त्यांच्याकडे शुभेच्छा येत आहेत. बॉलिंग टाकली सन्माननीय जगदीशजी जिंदाल सर जे इथे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. जगदीशजी जिंदाल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल निर्जन स्थळी पडलाय, क्षेत्ररक्षक नसलेल्या क्षेत्रामध्ये पडलाय. त्यामुळे 1 रन ची धावफलकावर सोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 22, 22 रन, 15+ रन पर ओव्हर धावफलकावर गरजेचे आहेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. या ओव्हरचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. तीन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हरमधला शिल्लक आहे. एक मोठा फटका जर येणाऱ्या 3 बॉलवर आला तर मॅच बॅलन्स होऊन जाईल पुन्हा एकदा. इथे मात्र चांगला बॉल पॅडवर जाऊन लागलाय आणि बोर्ड आकाशाकडे गेलाय. माघारी जावं लागेल. प्लमच्या साह्यानं पकडलं गेलंय. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज अभिजित त्याला माघारी जावं लागेल. विकेट, खेळाडू बाद. या स्पर्धेला वॉच करतायत, आपल्या टीमला सपोर्ट करतायत त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचंही
बाबा ग्रुप 9797 आणि सन्माननीय निलेशजी निमसे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चार चेंडूचा खेळ तो आतापर्यंत संपन्न झाला. या चार चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस धावसंख्या 22 ती त्या आकड्यावर स्थिर आहे. सुखदेव आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ सुखदेवला इथे करून दाखवावा लागेल. चांगला फटका सुखदेवच्या बॅटमधनं मात्र लॉंग ऑफ घेतला गेलाय. तिथे कितीही जोरात मारलं तरी चेंडूला स्टॉप केल्यानंतर एकाच धावेवर तुम्हाला समाधान मानावं लागेल आणि ते झालंय. एक या धावसंख्येने धाफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकारताना जाऊन पोचते येते 23-23. मागे पडून चालणार नाही कारण पर ओव्हर तुमच्या समोर एक मोठ्या धावसंख्येचं टोटल आहे. जसं पूर्वार्धामध्ये एक ओव्हर ज्याला 28 रनचं बनवलं गेलं तसेच उत्तरार्धामध्ये तुम्हाला एक गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. त्याच्या विरोधात मोठ्या धावसंख्येला गवसणी घालावे लागेल तर या मॅचमध्ये तुमच्याकरता योग्यतेनं जागा निर्माण होईल. सध्या अडचणी त्या आहेत टीम वडवली करता. चांगला बॉल तेज तर्रार पेज जनरेट करणारा फलंदाजाला गुंगारा देतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बरोबर ओव्हर झाली आहे समाप्त. एकंदर 2 ओव्हरचा खेळ 2 विकेटच्या पतनानंतर धाफलकावर 23 लागलेत. येणारे 2 ओव्हर येणारे 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर तब्बल 38 धावसंख्येचं लक्ष. ओव्हर नंबर 3 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पारस आलाय. 12 मध्ये 38 बनवायचे आहेत. या 12 चेंडूमध्ये 38 धावा कशा पद्धतीने इथे दाफलकावर जोडल्या जातील. चला गेम स्पीडअप करा. खूप वेळ गेलाय. षटकानंतर जवळपास 3 ते 4 मिनिटं वेस्टेज जात आहेत. त्यामध्ये एक षटक कंप्लीट होईल. एवढा वेळ तू घालवू नका हीच विनंती आहे. पारस गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र पारसचा हा बॉल समोरच्या बाजूने खेळलाय. जमिनीवर टॅप करत जाणारा बॉल जोपर्यंत फील्ड केला तिथे 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 24. सन्माननीय विकासजी गोदडे साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. विकासजी गोदडे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र फ्लिकचा प्रयत्न होता आणि तोही फोल ठरला आहे. पंचांकडे तिथे अपील केली गेली आणि त्या अपीलला पंचांनी उचलून धरलंय. माघारी परतवलंय फलंदाज सुखदेवला. एक मोठी विकेट ती इथे मिळाली. अगदी क्लिअर प्लंप आहे. मिडल स्टंपच्या समोर बॅटर तिथे सापडलाय आणि त्यामुळे पंचांनी बाद घोषित केलंय. एक मोठी विकेट मिळाली आहे. फलंदाज हर्षल माफ करा तिथे बाद झालाय. विकेट आली आहे. खेळाडू बाद. अशी स्थिती आहे सध्या. जर आपण पाहिलं तर 2.2चा खेळ तो कंप्लीट झालाय. पारस ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना पाहताय अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. मॅचमध्ये जर या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स तुम्हाला घेणं शक्य झालं नाही तर हा सामना एकतर्फी होईल आणि एकतर्फी क्रिकेट जे प्रेक्षकांना आवडत नाही. इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे फ्लाइंग स्लीप. तिथे झील ड्रॉप झालाय. 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 25 धावा. सिंगल डबलनं काही इथे भागणार नाही. तुम्हाला जर मॅच जिंकायची आहे तर मिडल ऑफ द बॅट मोठे फटके त्याचा अवलंब करावा लागेल. चेंडूला इथे
ट्रेनचा हवाई विमानाचा सफर तो घडवावा लागेल, हेलिकॉप्टर उडवावे लागतील जर या मॅचमध्ये तुम्हाला जिंकायचं आहे. कारण ही मॅच आता खूप मोठ्या टोटलची बाकी राहिली आहे. 36 धावा अजूनही विजयाकरता बनवायचे आहेत आणि तुमच्याकडे 9 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर चेंडूने दिली दस्तक, बॉल गेला लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार. मारण्याची गरज नव्हती तिथे, झेल त्याला कॅरी करता आला असता, मात्र तिथे थोडासा पुढे होता त्यामुळे बॉल त्याच्या आवाक्या बाहेर राहिला. वेगवान वेगवान तेच तर्रार बॉल, एक षटकार मारला म्हणून काय झालं, त्यानंतर मला माझ्या चांगल्या टप्प्यावर ठाम राहायचंय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे, फलंदाजाला रोखायचंय, बंदिस्त ठेवायचंय, शांत करायचंय आणि ते काम आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज पारस इथे करत असताना आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ झालाय, तर नंतर धावफलकावर धावसंख्या 31, 30 तीर आहे, अजूनही 30 बनवायचे आहेत. इथे वाईटचा इशारा आलाय कारण अतिरिक्त हाईट आहे, टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त हाईटनं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 1 फॉर दी ओव्हर, एक बाउंडची जी एका ओव्हरमध्ये मुभा असते ती शेवटच्या बॉलवर इथे गोलंदाजानं गमावली आहे. मात्र गोलंदाजी काबिले तारीफ केली. या मॅचला आपल्या टीमच्या बाजूने झुकवण्याचं खूप चांगलं काम पारसच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल तो पुन्हा एकदा नव्यानं हाताळण्याकरता गोलंदाज पारस सज्ज होतोय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि 33 धावा, अजूनही 28 बनवायचा. एक षटकार जर शेवटच्या बॉलवर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 22 उरतील आणि 22 बनवू शकतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मात्र इथे तो षटकार मारू दिला नाहीये, हेच खरं आहे. योग्य टप्प्यावर चेंडूची हाताळणी केली, गुडले स्पॉटचा परिसर जो गोलंदाजाकरता बनलाय त्या परिसराचा योग्य त्याने वापर केला. चेंडूमध्ये तिथे हरकत आणली, हरकतीमध्ये बरकत होती, त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू बरोबर ओव्हर झाली आहे समाप्त. अगदी क्रिस गेलचा जर्सी नंबर तो धावफलकावर आपण पाहताय. 33 धावा, 3 विकेट, 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. सांगतात पण फोन नाही, फोनही नसते. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे आणि विजयाकरता 28 धावसंख्येचं लक्ष आहे. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल करता प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट ची संधी होती मात्र न लावणं पसंत केलं. कारण मॅच जर आटोक्यात आहे, मॅच जर आपल्या बाजूने झुकलेली दिसतीये तर मग तिथे अतिरिक्त रन्स कशा करता बहाल कराव्या, योग्य निर्णय घेतला. तिथे निर्णय क्षमता ही खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही कुठल्या वेळी स्वतःला शांत ठेवता तेही गरजेचं आहे. अग्रेशन गरजेचं आहेच या खेळामध्ये, मात्र काही ठिकाणी तुम्हाला नमतं घेणं, शांत राहणं तेही गरजेचं असतं आणि ते यावेळेस पाहायला मिळालं गोलंदाजाकडनं. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, जेवढी उंची तेवढीच लांबी, स्वीट व्हॉइस अँड लॉंग डिस्टन्स तो या बॉलवर पाहायला मिळालाय. षटकार. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल घेऊन आणखी एक सलगचा दुसरा लॉंग अँड स्ट्रॉंग हिट, बॉल दूर सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसरा गगनचुंबी प्रहार, षटकार.
चांगले फटके मैदानाच्या आतनं खेळणं गरजेचं आहे आणि इथे ते चांगले स्ट्रोक आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहत आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 गगनचुंबी प्रहार ते इथे आपल्याला पाहायला मिळालेत. सेहेचाळीस ही धावसंख्या राफलकावर आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 बॅक टू बॅक हिट खेळले. 3 बॉल आहे 15 रन बनवायचे आहेत. 3 मध्ये 15 काय इथे बनवले जातील. या 3 बॉल मध्ये 15 धावसंख्येकरता 2 गगनचुंबी प्रहार ते गरजेचे आहेत. मॅच ऑन ठेवली आहे सुखदेवनं. काय सुखदेव आपल्या टीमला हा सुखाचा सुखद अनुभव आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून देईल का ते आपल्याला बघायचं आहे. पुढचा बॉल. हे प्रेशर आहे, हे प्रेशर आहे. यालाच प्रेशर म्हणतात. प्रेशर नेमका काय असतो ना तो हाच आहे. इथे चेंडू ना डिलिव्हर करणं पसंत केलं. एक चांगला बॉल तो हाताळावा लागेल जर या मॅचमध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे. सुखदेवला एक चांगला फटका इथनं खेळायचा आहे. त्यानं जर या बॉलवर मोठा फटका खेळला ना तर ही मॅच डायरेक्टली बॅलन्स होऊन जाईल. चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंचांवर होतं. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. इथे फिल्डिंग साईड रिव्ह्यू. पंचांनी जो वाईटचा निर्णय दिलाय त्या निर्णयाला तिथे चॅलेंज केले गेले. बघूया, तपासलं जाईल, चेक केलं जाईल नेमकं काय घडलंय. Review successful. It's a fair ball. एक चांगला चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपण पाहिलाय. डॉट बॉल बरोबर या ओव्हरचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फेअर बॉल आहे तिथे. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू तो निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. हॅलो मित्रा, बॅट्समन आम्ही थर्ड पंच ठेवलाय ना. आम्ही स्वतः कमिटीला पण जात नाही बघायला. तिसरा अंपरच निर्णय देतो. आजचा 4था दिवस आहे. क्रिकेटला गालबोट लावू नका. इथे मात्र जर आपण पाहिलं तर 46 ही धावसंख्या आहे. मॅच आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपल्या बाजूने खेचली आहे. पुढचा बॉल. इथे मात्र फटका चांगला आहे. बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये परावर्तित झालाय. आता इथनं येणारा बॉल शिल्लक आहेत 1 आणि एका बॉलवर विजया करता धावसंख्येची गरज आहे 9. गोलंदाज जर चुकी करणार नाही तर ही मॅच इथनं जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारा टीम अर्थात बबलू 11 कांदळी संघ तो या मॅचवर कुरघोडी करताना आपल्याला पाहायला मिळेल. जियांश 11 गावदेवी वडवली खूप चांगला प्रतिकार तो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र क्रिकेटचं मैदान तिथे कुठला बॉल सोडावा आणि कुठला बॅटच्या पट्ट्यात घ्यावा हे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा मॅच क्रुशल मोमेंटवर असते
शेवटच्या ओव्हरमध्ये असते एक चेंडू सोडला गेला आणि तिथे रिव्ह्यू सक्सेसफुल झाला. यावेळेचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक झेल झालाय आणि ही मॅच इथे जिंकली आहे टीम बबलू 11 कांदळी या संघानं. बबलू 11 कांदळी या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक जियांश 11 गावदेवी वडवली. आपण इथे आलात, आपण खेळलात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार नो डाऊट, ज्याने विध्वंसक, विस्फोटक आणि दर्जेदार बॅटिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतनं केलं तो वीरू पष्टे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या वीरू प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं असेल स्वागत. वीरू पष्टे राहिलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सँडी जिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या समवेत जोडले जातील, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ते तिथे वितरित केलं जाईल. वीरू पष्टे राहिलेत या मॅचचे